तुका करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांबोज तेजस पुरती प्रदेशम, विधींद्रादिदेव सदास्तो यमानम, मदिष्ट मूर्तिं भज ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवून या माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सार्वजा चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होते श्रुती जन त्या माझे नमन दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत. आयुष्य नमन करून या सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, आज्ञाने म्हणून आपुले आबाळा, चालवी सकळा नामा मने विठ्ठल. तरी यारे लागे अवघे माझ्या माघे माघे, आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवेकरिता निवडलेला अभंग. थोडासा आवाज कमीच करा. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देवमान्य संतमान्य जगतमान्य देहोनिवासी श्रीमंत तुकोबारा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून, काल्याच्या प्रकरणातलं काल्याचं महत्व भगवान गोपाळ कृष्णासोबत सवंगड्यानं घातलेला आपला आयुष्य काळ समजावून सांगणारा तुकोबारा यांचा अभंग हे. विठ्ठल प्रसंगी शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा आहे. तो म्हणजे असा, गेल्या वर्षी आपल्या गावामध्ये बजरंग बली, विठ्ठल रुक्माई आणि महादेवाची पिंड, मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि जगदंबा माता आणि या तिन्ही देवांचा कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आपण संपन्न केला. या सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या वर्षी प्रथमच आपण आपल्या पुण्य पावन या पुस्तमवाडी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. सर्व गावकऱ्यांनी एवढा मोठा भरभरून प्रतिसाद दिला की असं वाटतंय आजचं हे कीर्तन पिस्तमवाडीमध्ये नसून साक्षात पंढरपुरातल्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे. आणि एवढा दैदिप्यमान सोहळा, नयनरम्य सोहळा सर्व पिस्तमवाडीकरांनी आपल्या भरघोस मदतीनं केलेला आहे. विशेष करून गावातले सर्व तरुण मंडळे ज्यांनी 7 दिवस उदार अंतकरणानं तन मन धनानं या सप्ताहामध्ये आपली सेवा बजावली, त्या सर्व तरुण मंडळींना एकदम मी मानाचा मुजरा करतो, ज्यांनी आपली सेवा उत्स्फूर्तपणे या सप्ताहामध्ये दिली. तसेच 7 दिवस आमच्या माता भगिनींनी सुद्धा दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, 7 दिवस आपली सेवा त्या सुद्धा सर्व माता भगिनींनी दिली. उत्कृष्ट पद्धतीनं सर्वच भाविकांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ जास्त घालवता येत नाही. या सोहळ्याकरता उपस्थित 7 दिवस
ज्यांनी शोभा खरोखर सप्ताहाची वाढवली ते आमचे दत्ता महाराज शिरसट आणि मानकोजी बोधले वारकरी शिक्षण संस्था. एकदा ह्या बाल वारकऱ्यांकरता जोरात टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. तसेच 7 दिवस आमचे तात्या महाराज हजारे असतील, नामदेव महाराज असतील, प्रसाद महाराज कोकटे असतील, मच्छिंद्र महाराज देशमुख असतील, आदी करून नागनाथ महाराज ढगे असतील, घोगरे बुवा असतील, ही सर्वच परिसरातली दिग्गज गुणीजन मंडळी पिस्तमवाडीकरांच्या शब्दाला ओ देत त्यांनी सर्वांनी सेवा आपली या ठिकाणी बजावली. सर्वच प्रेमाची मंडळी, गावातलं कीर्तन आहे. आता तुम्ही सर्वजण परिचयाचे आहेत, आपण सर्वजण एकाच घरातले. 7 दिवस एका माईची लेकरं जशी एकत्रित घरामध्ये नांदतात ना, तसं 7 दिवस कुणीही कोणाचा विचार न करता 7 दिवस सर्वच गावकऱ्यांनी एका घरातले लेकर असल्यासारखी नांदले. आणि एवढा मोठा ऐश्वर्य संपन्न सोहळा, इंद्राच्या ऐश्वर्याला सुद्धा लाजवेल महाराज. कसल्याही प्रकारची काटकसर नाही, भागवा भागवी नाही महाराज. पूर्ण ऐश्वर्य संपन्न सोहळा आमच्या सर्व गावकऱ्यांनी केलाय. म्हणून एकदा जोरदार परिसरातल्या लोकांनी, आमच्या गावातल्या लोकांकरता टाळ्या वाजवा. म्हणून सर्व प्रेमाची मंडळी, आता सर्वच गावातली तर उभे आहेत, समोरही बसलेले आहेत. प्रत्येकाचा नामोल्य करणं शक्य नाही महाराज, बरं का, नाही का. प्रत्येकाचा नामोल्य करण्यामध्ये जास्त वेळ जाईल. आजची पंगत आमच्या समाधान भैया मुसळे यांचा काल्याचा महाप्रसाद आहे. आणि 7 दिवस तन मन धनानं सर्वांनीच अन्न महाप्रसादाकरता मदत केलेली आहे का. सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा, प्रत्येकाचं नाव घेऊन नमस्कार करण्यापेक्षा तुकोबारायांच्या भाषेमध्ये मस्तक हे पायावरी, प्रत्येकाला नाव घेऊन नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. आणि यथामथी यथावकाश सर्वच उपस्थित जमलेले भाविक भक्त सर्वांच्या चरणी कोटी कोटी नम्र अभिवादन करतो. झालेले कीर्तन, आपलं कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. असो अतिशय प्रेमाची मंडळी, पहिल्या दिवशीचे कीर्तनकार आपले मुसळे महाराजांनी सांगितलं होतं, एवढा मोठा ऐश्वर्य संपन्न सोहळा आपण साजरा करतोय महाराज. सप्ताह करायचा कशा करता, एखादा तरी माळकरी गावामध्ये बनावा अशी इच्छा असते, नाही का. तुम्ही पहिल्या दिवशी बोलून गेलात म्हणून आज आपल्या सप्ताहाचं सफल झालं म्हणायला काय हरकत नाही. आपल्या गावचे गणपती महादेव ढगे चेअरमन गुरुजी आहेत. साक्षात गुरुजी लोकांचा काळ अलीकडे परमार्थामध्ये जास्त नसतो, पण आमच्या चेअरमनने या ठिकाणी मनावरती घेतलं आणि दत्ता महाराज माळ घालायचं ठरवलंय. आपला सप्ताह खरोखर पहिल्या वर्षी संपन्न झाला, एक तरी माळकरी गावामध्ये झाला. म्हणून त्यांना शेवटी काल्याच्या प्रसंगामध्ये माळ घातली जाईल. सुंदर असं विवेचन आहे. सर्वांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. या ठिकाणी आपल्या सप्ताहाचं शूटिंग करण्याकरता जरी 7 दिवस कोणाला नाही कार्यक्रम पाहता आला ना, तरी आजचा काल्याचा महाप्रसाद आहे, काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे. पुढे आयुष्यभर आपल्याला जी चित्रमंदिर या यूट्यूब चॅनलवरती हा संपूर्ण सोहळा, मिरवणुकीचा, महाप्रसादाचा, कीर्तनाचा सोहळा पुढे कधीही पाहता येईल. याच्याकरता जी चित्रमंदिरचे या ठिकाणी महाराज आलेले आहेत त्यांना सुद्धा कोटी कोटी दंडवत प्रणाम करूया आणि आपल्या यथामती यथावकाश सेवेकडे प्रारंभ करूया. विठाल याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे मनाल तोवरी. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधून महाराज काल्याचं महत्व प्रतिपादन करतात. वास्तविक पाहता
आज काल्याचा दिवस आहे आणि काल्याच्या कीर्तनाला महत्व असाधारण वारकरी संप्रदायामध्ये. बघा, व्यवहारामध्ये पगाराला जेवढी किंमत आहे ना, तेवढी वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला किंमत आहे. एखादा कामावर जाणारा कामगार असला ना, तो महिन्यातून 10 दिवस जरी कामावर नाही गेला तरी पगाराच्या दिवशी टपून बसलेला असतो. तसं 7 दिवस नाही आपल्याला सप्ताह करता येण्याकरता जमलं तरी काल्याच्या कीर्तना दिवशी मात्र माणसं टचून आलेले असतात. का? असाधारण महत्व आहे. म्हणून काल्याच्या दिवशी काही लोक म्हणतील, महाराज तंबाखूला चुना लावणारे, ज्यांचा वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नसणारे, येड्या बाबळीमध्ये बसणारे, ज्यांना संप्रदायाचा काहीच गंध नाही, असे लोक म्हणतील का हो महाराज, एवढं तुम्ही काल्याचं महत्व प्रगट करता, एवढं प्रतिपादन करता, 10 रुपयाच्या दही आणि 5 रुपयाच्या लाही जर परांड्याच्या बाजारातून आणल्या तर घरी काला करता येतो ना. अरे बाबा, तुम्ही घरी कितीही रुपयाचे दही आणि लाही आणून खाल्ले ना तरी त्याची किंमत नाही. घरी कितीही खाता येईल, काय खाता याला किंमत नाही, देतो कोण याला किंमत आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो आपण घरी बसून काय खातो याला किंमत नाही, कोण देतो याला किंमत आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरी. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसाद हा 2 जणांनी वाटप केलेला आहे. विशेषतः संत वाङ्मयात मध्ये दोघांची वर्णन आलेले आहेत, नाही का. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांशी ह्या वाटी. एक मानच्या साधू संतांना आणि एक देवानं प्रसाद दिलेला आहे. म्हणून घरी जेवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे या संतांच्या संगतीमध्ये प्रवास करायचा आहे. पाठीमागच्या लोकांना बसायला जागा नाही का? तरुण मंडळीला पुढे येऊन बसा ना, मंडप खचाखच भरलेला आहे. जागा नसेल तर पुढे येऊन बसा. बरं, मी बोललोय म्हणून नाराज होऊन काय जाऊ नका, उभं राहून का होईना पण बाहेरून 5 वर्ष पाठिंबा द्या म्हणजे झालं. काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा आणि इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो. इतर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलं जातं, पण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ना त्याचा उच्चार आजच्या कीर्तनामध्ये
किती बंधनात आहे आजचा कीर्तनकार. इतर कीर्तनातला विधी वेगळा आहे, पण आजच्या कीर्तनात फक्त देवानं केलेलं चरित्र सांगायचंय. पण किती सांगायचं यालाही बंधन आहे दत्ता महाराज. चरित्र ते उच्चारावे, विस्तारावे नाही म्हटलं, उच्चारावे. फक्त उच्चार करत करत चालायचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार धावत्या वेगामध्ये आपण अभंगाचा सरळ सरळ चालत्या वेगामध्ये स्पर्श करू आणि मधल्या भजनानंतर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं, लीलांचं, गुणांचं वर्णन आपल्याला करायचंय. बघा आता चालता बोलता मध्ये आज काल्याच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची सांगता होत असते. आज आपल्या पिस्तमवाडी नगरी मधला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झालेली आहे. समाप्ती नाही बरं का. काय काय लोक बोलण्याच्या नादानादामध्ये म्हणतात आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती झाली, पारायणाची समाप्ती झाली. लक्षात ठेवा, पारायणाची समाप्ती होत नसते, सप्ताहाची समाप्ती होत नसते. समाप्ती होते ती आपली, सप्ताहाची होत नसते. कारण समाप्ती या शब्दाचा अर्थ होतो सम्यक अधिक आप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे प्राप्त. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत सप्ताहाची समाप्ती या जगात कधीच होत नाही. विठाला विठाला. भगवान परमात्म्याला गोपाळांची संगत लागली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते सवंगडी ते गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये वाढू लागले. एकमेकाच्या संगतीमध्ये लाभत असताना लक्षात ठेवा महाराज, भगवान श्रीकृष्णाला गोपाळांची संगत लागली. सामान्य आहे का महाराज? त्याचं कारण होतं द्वापार युगातला जो कृष्ण होता तो त्रेतायुगातला राम होता. द्वापार युगातले सवंगडी होते ते त्रेतायुगातले माकड होते. तेच माकड कलियुगामध्ये वारकरी झाले आणि तोच भगवान गोपाल कृष्ण पंढरीचा विठोबा झाला. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बघा, लहान असो मोठा असो, मृदंगाचार्य जरी असला तरी तेवढीच किंमत वारकरी संप्रदायात आहे. विनेकरी असला तरी तेवढीच किंमत आहे. गायक असला तरी तेवढीच किंमत. एवढंच नाही, कीर्तनकार जरी असला तरी टाळकऱ्या इतकीच किंमत आहे. माऊलींचा जर सोहळा आपण पंढरपूरला बघितला ना तर 5-5, 10-10 लोक त्या सोहळ्यामध्ये असतात. पण सगळे लोक एकमेकाला जर बघितले तर आरोतुरो सुद्धा कोणी कोणाला बोलत नाही बरं का. सगळ्या सोहळ्यामध्ये माऊली हा एकच शब्द महाराज गजर असतो. कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान, महाराजांनी गोड प्रमाण दिलं. पाया पडे जन एकमेका. मी 7 दिवस झाले इथे पाहतोय महाराज, पारणाला बसलेली मंडळी आहेत. सप्ताहामध्ये महाप्रसादाची वाढप्याची भूमिका बसवणारे तरुण मंडळी आहेत. वयोवृद्ध माणसं 7 दिवस इथं येत आहेत ना. मोठी माणसं सुद्धा लहान मुलांना बघितलं तरी माऊली शिवाय बोलत नाहीत. हा वारकरी संप्रदायातला इतिहास आहे महाराज, की जगाच्या पाठीवर सगळ्यांना जिथं आवाजावं बोललं जातं ना तो एकच पंथ म्हणजे वारकरी पंथ आहे. विठाला विठाला. काही माणसं म्हणतील का हो भगवान श्रीकृष्णाला गोपाळांची संगत लागली किंवा गोपाळांना भगवान श्रीकृष्णाची संगत कस काय लागली? त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायामध्ये अभिमान नाही. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात क्लब्यम्मा समगम पार्थ नैतत्व उपपद्धते शूद्रमृध दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हे संस्कृतचे श्लोक आहेत ढगे महाराज. सहजासहजी सामान्य माणसाच्या लवकर लक्ष देत नाहीत. आता हे संस्कृत शिकणारे संस्थेतले विद्यार्थी आहेत महाराज, ह्यांना माहिती आहे संस्कृत भाषा किती अवघड आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त अवघड भाषा जर कोणती असेल ना तर अण्णा संस्कृत आहे. इंग्रजी लय सोपं. काही लोकांना वाटतं इंग्रजी अवघड आहे, पण इंग्रजी सगळ्यात सोपं महाराज. एक जणाला इंग्रजीमध्ये बोलायचं लय
भारी अभिमान वाटायचा. तो म्हणला आपण महाराष्ट्रीयन ना, मराठीमध्ये त्याला लाज वाटू लागली. अमेरिकेने गेला महाराज, 5 वर्ष चांगला इंग्रजी शिकला, परफेक्ट झाला, पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला आणि 5 वर्षानंतर जेव्हा त्याचं लग्न झालं, लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर घरी बसला. सासरवाडीचे 10-5 माणसं आलेली होती. इंग्रजीमध्ये बोलायचं म्हणलं, आता इथून पुढे मराठीत नाही बोलायचं. घरी बसला, सासरवाडीचे मंडळी आले आणि पाहुणे मंडळी देखत बायकोला म्हणला, ए पाहुणे आलेले सासरवाडीचे ना, त्यांच्या करता 2 कप टी. 2 कप टी. बायको म्हणली, तुम्हीच कपटी, तुमची आई कपटी, तुमचा बाप कपटी, खानदान कपटी. तो म्हणला, अगं तसं नाही, 2 कप टी म्हणजे 2 कप चहा ठेव. तो म्हणली, मराठीत बोंबलायचं ना अगोदर. ये मराठीची आन नगरी, ब्रह्मविद्येचा सुकारो करी, घेणे देणे सुखाची वरी, हो दे या जगा बास. मराठी भाषेमध्ये जन्माला आलो ना, तर आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. का सांगायलोय? संस्कृत भाषा किती अवघड आहे बघा. हे वारकरी संस्थेतले विद्यार्थी आहेत, दत्ता महाराज त्यांचं शिक्षण घेतात. महाराज जेव्हा पुढे म्हणतात ना, तेव्हा हे विद्यार्थी पाठीमागे म्हणतात, गुरुजी बघा संस्कृत भाषा किती अवघड आहे. पापमेवा श्रेयदस्मान. विद्यार्थी पाठीमागं म्हणतात, पापमेवा श्रेयदस्मान. महाराज पुढे म्हणतात, हत्वय ताना तताईनहा. विद्यार्थी माग म्हणतात, हात पाय ताणलं तरी येईना. संस्कृत भाषा आहे. भगवान श्रीकृष्णाची संगत गोपाळांना लागली. त्याचं कारण होतं अंतकरणातला भाव हा देह विसर्जित झाला होता. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण लहान लहान गोपाळांना काय सांगतात? अभंगाचं प्रथम बघा. गोपाळ कृष्णाला सवंगड्याची संगत लागली आणि गोपाळांना कृष्णाची संगत लागली. त्यावेळेला इथं देहाभिमान रहित झालेले महात्मे होते. जगाचा मालक लहान गोपाळांना सांगतोय, गोपाळांनो माझ्या सोबत या, आणि माझ्या जर सोबत तुम्ही आलात तर मी काय करणार आहे? याल तरी या रे लाघे अवघे माझ्या मागे मागे. ए गोपाळांनो माझ्या पाठीमागे या तुम्ही.
माझ्या पाठीमाग या म्हणण्याचा अर्थ असा होतो, देव म्हणतायत मी जे कार्य करणार आहे ते कार्य तुम्ही करायचंय. गोपाळ देवांच्या पाठीमाग चाललेले आहेत. अवघे माझ्या, आता मागे मागे जायचं म्हणजे एक लक्षात ठेवा, आपल्याकडे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कसं आहे बघा, मोठी माणसं जशी वागतात तसं त्यांचं बघून लहान माणसं, लहान मुलं अनुकरण करत असतात. बरं का, मला सांगा, बाप जर दारू पित असेल तर मुलगा काय करेल? हो, भजन करेल का? तोही दारूच पिणार आहे. बाप कीर्तनकार असेल तर मुलगाही तो भजनाच्याच वाटेला लागेल. ज्ञानोबराय सांगतात, यद्य दाचरती श्रेष्ठ असतात तद्देवे तरुजनहा, इथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. मोठी माणसं जशी वागतात तसं त्यांचं बघून लहानांनी अनुकरण करायचं असतं. मग इथं गोपाळ, भगवान श्रीकृष्ण गोपाळांना सांगतायत माझ्या पाठीमाग या. अवघे माझ्या मागे मागे, माझ्या पाठीमाग या म्हणण्याचा अर्थ होतो, जर तुम्ही माझ्या पाठीमाग आलात तर मी तुम्हाला आज पोट भरून खायला देणार आहे. आजी देतो, आजी देतो पोटभरी, 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 आजी देतो पोटभरी. सेवेकरता निवडलेल्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, ए गोपाळांनो, तुम्ही जर माझ्या पाठीमागे आलात ना तर मी तुम्हाला काय देणार? आजी देतो पोट भरी, तुम्हाला पोट भरून अन्न खायला देणार. आणि कुठपर्यंत? पुरे म्हणाल तो वरे, फक्त तुम्ही मी सांगाल तसं करायचं, माझ्या पाठीमागं चालत यायचं. लक्षात ठेवा, जगाचा मालक जे अन्न देतो ना महाराज, देव देणार आहे. आणि देव देतो म्हणजे काय? ते सामान्य भोजन असणार का हो? पुन्हा कधीच भोजन करण्याची अपेक्षा होत नाही असं भोजन जगाचा मालक देतो. तुम्ही आम्ही जे अन्नदान करतो ना ते अन्नदान हे क्षणिक आहे महाराज. आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी आपल्याला भूक लागते, पण देवानं जर भोजन दिलं तर पुन्हा भोजन करण्याची इच्छाच होत नाही. आपल्याकडे कशी पद्धत आहे, वाढणारा बकेटीमध्ये गुलाबजामुन घेऊन जर पंक्तीमध्ये घुसला, त्यानं ताटामध्ये जर एक गुलाबजामुन टाकला आणि थोडासा 2-3 माणसं ओलांडून पुढे गेला, तोपर्यंत ज्याच्या ताटात गुलाबजामुन टाकलाय तो पुन्हा हाक मारतो, ए पांड्या आण अजून एक गुलाबजामुन. तोपर्यंत संपलेला असतो गुलाबजामुन. आजची गुलाबजामुनची पंगत आहे म्हणून सांगायला बरं का. सुंदर असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक महाप्रसादाकरता केलेला आहे. काय पदार्थ आहेत महाराज, एक सांगू का, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही जगाच्या पाठीवर. एवढा ऐश्वर्य संपन्न सोहळा फक्त वारकरी संप्रदायातच होतो महाराज. परवा दिवसच्या कीर्तनकारांना सांगितलं की आमच्या महाराज लोकांचा ठरलेला भेट असतो चपाता. चपाता नाही महाराज, ऐश्वर्य संपन्न भोजन आहे. एवढा महाप्रसाद बघा तुम्ही, असले महाप्रसाद लग्नात सुद्धा पाहायला मिळत नाहीत महाराज. परवाच्या दिवशी मी एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला गेलो होतो महाराज, विदर्भामध्ये. बघा, काल्याच्या महाप्रसादाला एवढे मोठे पदार्थ वाढलेले होते. कीर्तन संपल्यानंतर आम्ही 4-5 जण जेवायला बसलो. ताटामध्ये भाताचेच 5-4 प्रकार होते महाराज. साधा भात, पांढरा भात, मसाले भात, डाळ भात, वरण भात, केशरी भात, दूध भात. मला प्रश्न पडला आता नेमकी सुरुवात कुठून करावी.
पुन्हा विचार केला, मनाने आगाऊपणा करण्यापेक्षा शेजारचा जसा खाईल तसं खावं म्हणलं. लांब आलेलो आहे आपण, म्हणलं मनाने आगाऊ करण्यावर. त्यानं शेजाऱ्यानं भात घेतला की मी भात घ्यायचो, त्यानं पुरी घेतली की मी पुरी घ्यायचो, त्यानं जामून घेतला की मी जामून घ्यायचो, त्यानं जिलेबी घेतली की मी जिलेबी घ्यायचो. पण महाराज ताटामध्ये 2-4 प्लेटमध्ये भाज्या वाढलेल्या होत्या. एका प्लेटमधली भाजी अशी चमचम चमचम चमकायची राया. त्या भाजीला काही कोणी हात लावेना, माझी जीभ काय आवराना. सगळ्यांचा डोळा चुकून मी एक फुरका मारलाच. दत्ता महाराज ना तिखट ना आंबट ना खारट. म्हणलं शेजारच्याला, म्हणलं ओ महाराज ह्या पांढऱ्या प्लेट मधली भाजी कोणती हो? म्हणले बुवा केशरी पाणी हात धुवायचं. म्हणलं म्हणून तरू नको कोणाला फुरका मारलाय म्हणून. आपल्याला भाजीची सुद्धा कल्पना नाही. नवीन नवीन पदार्थ वारकरी संप्रदायाच्या इतिहासात फक्त महाप्रसादातच मिळतात महाराज. विठाला आपला विषय चाललेला आहे. जगाचा मालक आज भोजन देणार आहे आपल्याला. आणि हे जे भोजन करायचंय ना ते त्या देवाच्या साक्षीनं करायचंय. देवाच्या प्रसादे त्याच्या संगतीमध्ये आजचं भोजन करायचं आहे. आजचा महाप्रसाद घ्यायचा आहे. म्हणून देव सांगतायत माझ्या पाठीमाग या, आणि माझ्या पाठीमाग आल्याच्या नंतर तुम्हाला मी पोट भरून अन्न खायला देणार. पुरे म्हणाल तोवरी. गोपाळ उठला, म्हणला ए देवा तू आम्हाला भोजन देणार म्हणतोयस ना? म्हणले हो भरपूर देणार. कोणाच्या घरचं? म्हणले चोऱ्या करून द्यायचं. थोडंच मी माझ्या घरचं देणार आहे. जगाचा मालक तरी काय एवढा हे का? तोही देव स्वार्थी आहे महाराज. देवानं सांगितलं मी माझ्या घरचं जेवण देणार नाही. ज्या घरी नवविधा भक्ती चाललेले अशा घरी जायचे ना आपल्याला चोऱ्या करायच्या आहेत महाराज. बघा नवविधा भक्ती चाललेल्या घरी जेवण देव करत असतो. ज्याच्या अंतकरणातल्या सर्व चित्तांची अहंकार वृत्ती नष्ट झालेली आहे ना अशा माणसांच्या चित्तामध्ये जगाचा मालक वास्तव्य करतो. पेंद्या आज तुझ्या घरी चोरी करायची. पेंद्या म्हणला देवा मी एकटाय. अरे बाबा माझ्या घरी मागं पुढं कुणी नाही. मी रात्रंदिवस तुझंच परमार्थ करतोय, भजन करतोय, आणि परमार्थ करणाऱ्या माणसाच्या घरी कुठं चोरी असते का? देवानं सांगितलं पेंद्या तू एकटाय ना म्हणूनच तुझ्या घरी चोरी करायची. बघ तू परमार्थ करतो, लक्ष देऊ नाही का? परमार्थ हा जीवनामध्ये एकट्यानेच करायचा असतो आप्पा. प्रवास हा 2 जणांनी करायचा असतो. अभ्यास हा 3 जणांनी करायचा असतो. प्रेत हे 4 जणांनी न्यायचं असतं. आणि न्याय मात्र 5 जणांनी द्यायचा असतो. विडाल पेंद्या तुझ्या घरी आपल्याला चोरी करायची. चला चोरी करायला जायचे. सगळे गोपाळ एकत्रित केले महाराज. पांड्या विट्या गोम्या वडज्या वाकड्या सुदाम्या हजारो गोपाळ एकत्रित केले. आणि सवंगड्यांसोबत जगाचा मालक चोरी करायला गोकुळामध्ये निघाला. पण पेंद्या म्हणला देवा जायचं कसं?
अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगाच्या मालकानं सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं आणि चोरी करायला निघाले. पण चोरी करायला जाताना कसं जायचं असतं? आपण काही चोऱ्या करत नाही, पण जे चोर असतात ते चोरी करायला कसे जातात? सायंकाळी हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. सायंकाळी जर चोरी करायचं म्हटलं ना तर बोंबलत गेल्यावर चोरी होईल का? ओरडायचं नाही, हळू आवाजामध्ये पावलाचा आवाज सुद्धा येऊन द्यायचा नाही आणि अशा ठिकाणी चोरी करायला जायचं. गोपाळ म्हणले, देवा चोरी करायला जायचं म्हणल्यावर हत्यारं सोबत घ्यावी लागतील ना, कोराडी घ्यावी लागतील, भाले घ्यावे लागतील, बंदुका घ्याव्या लागतील. देवानं सांगितलं अजिबात नाही, असली शस्त्र घ्यायची नाहीत. मग काय घ्यायचं? गोपाळ म्हणते चक्रपाणी, चोरी कर्म ऐकिले श्रवणी, परी खडे सराटे मृत्तिका घेऊने, नदी खाले कवने. ही काय न्यायचा? देवानं सांगितलं खडे घ्या, सराटे घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, काटे घ्या. गोपाळ म्हणले, देवा आजपर्यंत चोऱ्या लय ऐकल्या रे, पण असले कुठं वस्त्र शस्त्र असतात का? कशा करता? देवानं सांगितलं ज्या घरी चोरी करायला जायचंय ना तिथं मडकी अशी वर अडकवलेली असणार, दह्या दुधानं भरलेली मडकी असतात ना, मग त्या मडक्यामध्ये त्या गवळणी नेमकं काय भरलेले हे आपल्या लक्षात येणार नाही. मग हातातले जे खडे आहेत ना ते खडे असे त्या मडक्याला हाणायचे. खडा जर असा टन आवाज आला तर समजायचं त्यात मध्ये ताकानं आपला मोकळा डेर आहे. आणि डब्ब आवाज आला ना असा, कसा डब्ब, आणि टन असा. मी नेहमी सांगत असतो एक गंमत बघा, कीर्तनकाराचे जे ओठात असतं ना ते पकवाजेच्या बोटात असतं बघा सरपंच. बघा, 10 तिर किटतक, 10 तिर किटतक, गिनता घेतीट घेण, किंता घेतीट घेण, धतागे गिन दाग, धतागे गिन दाग, दिन दाग ताग, दिन ताग ताग. मला एवढंच येतंय बरं का, तो विषय आपला नाही, असू द्या. खडा हल्ला, डब्ब दिसणं आवाज आला, समजायचं दह्या दुधानं भरलेला आहे. काठी घ्यायची, काठीनं महाराज आपले हात बोसणार नाहीत ना. शिंकेला वेले तुरी होतो तिघांचे मी, त्या काठीनं ते फोडायचं. पेंद्या म्हणला, देवा हे सगळं करत असताना एखादी गवळण जर जागी झाली आणि ती जर आपल्या पाठीमागं लागली तर? देवानं सांगितलं आपल्या हातामध्ये जे आपण हे सराटे आणलेत ना, हे सराटे त्यांच्या पुढे टाकायचे आणि आपण पळून जायचं. सराटे टाकल्यामुळे गवळणी आपल्याला पकडू शकणार नाहीत. सराटा काटा माहिती आहे ना तुम्हाला? सराटा कसाही टाका, कसाही परमेश्वर मा कसाही टाका, 90 अंशाच्या काटकोनासारखा उभा राहतो बघा. इकडं आपल्याकडे आहेत का सराटे? इकडं आहेत, गावागाने 5-4 राहणारच सराटे. सराटा नसल्यावर कसं गाव चालणार? सराटे शिवाय मजा नाही. सराटा कसाही टाका, 90 अंशाच्या काटकोनासारखा उभा राहतो. पेंद्या म्हणला, देवा तुम्ही सराटे टाकायचं म्हणताना एखादी गवळण जर कोल्हापुरी चप्पल घालून आली तर? चपलावाले इकडे कोल्हापुरी, उशिरा करंट लागला. कोल्हापुरी चप्पल घालून आली तर? देवानं सांगितलं, अरे ती जर कोल्हापुरी चप्पल घालून आली तर वस्त्र गाळकणली आहे ना ती अशी त्यांच्या डोळ्यामध्ये टाकायची, डोळ्यात चोळूस तर आपण घर गाठायचं. पेंद्या म्हणला, देवा हे खरंय रे बाबा, पण ती गवळण जर गॉगल घालून आली तर? देव म्हणले, पेंद्या ही न काम करणाऱ्या कार्ट्यांची लक्षणं असतात. काम तर करायचं नाही पण आगावपणा केल्याशिवाय राहायचं नाही. महाराज सांगतात, असो सगळ्या सवंगड्यांना एकत्रित केलं आणि भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या. भरपूर चित्तासह लोण्याच्या चोऱ्या करून भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना पोट भरून खायला दिलं. पुरे म्हणाल वारकरी संप्रदायामध्ये लक्षात द्या, हळूहळू चाला म्हणण्याचा अर्थ होतो शांत राहा. जगाच्या पाठीवर असं एकच व्यासपीठ आहे महाराज, की या व्यासपीठावर लाखो समाज जरी असला ना तरी आमच्या चोपदारांनी नुसती काठी जरी वर केली ना, मुंगीचा सुद्धा आवाज येईल मंडपामध्ये, एवढी शांतता फक्त वारकरी संप्रदायामध्ये. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे
ध्यान ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरुणी श्रीहारी जपे सदा धरुणी श्रीहारी जपे सदा ज्ञानदेवा धरुणी श्रीहारी ज्ञानदेव मने जप माळांतरी धरोनी श्रीहारी जपे सदा. म्हणजे याचा अर्थ असा होतो मौन धारण करायचं, त्याचं नाव वैराग्य. हळूहळू चाला म्हणण्याचा अर्थ काही शांत चाला असा घ्यायचा नाही. लक्षात ठेवा, तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये महाराज सांगतात हळूहळू चाला म्हणजे बोलू नका, आणि न बोलणं म्हणजे वैराग्य. आता वैराग्याचे दोन प्रकार, एक ते 2 मिनिटामध्ये सांगतो. आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचंय. एक जिहासा वैराग्य आणि एक जिज्ञासा वैराग्य. तात्पुरतं निर्माण होतं त्याला जिहासा वैराग्य म्हटलं जातं, आणि कायम स्वरूपी टिकतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात. बघा, घरामध्ये बाप मुलाचं भांडण झालं, आणि बाप मुलाचं भांडण झाल्यानंतर मुलगा बापाला माघारी बोलला. बापाला मुलगा माघारी बोलला म्हणून राग आला. रागाच्या भराभरामध्ये बापानं घर सोडलं आणि थेट पंढरपूरचा रस्ता धरला. कुठला? पंढरपूरचा. आमचे महाराज सांगायचे, जोपर्यंत घरामध्ये बायका मुलाच्या लाता माणसाला मिळत नाहीत तोपर्यंत पंढरपूरचं तिकीटच गवत नाही. ह्यानं थेट पंढरपूरचा रस्ता धरला, आणि मागून म्हातारी आली म्हणली, बाळ्या कुठे तुझे बाबा? म्हणले गेले पंढरपूरला. का? दोघांचं भांडण झालं, बापाला मी माघारी बोललो, त्यांना राग आला, ते रागाच्या भरामध्ये पंढरपूरला गेले. जा बाबांना घेऊन ये. बाळ्या म्हणला, आजे तुझ्या मी पाया पडतो, मला म्हाताऱ्याची गरज नाही, तुला गरज असेल तर तू जा. आजी म्हणली, बाळू तुझ्या पाया पडते रे, तसं करू नको, म्हातारं एकटं गेलेलंय, जा म्हाताऱ्याला घेऊन ये. बाळ्या म्हणला, हे पाय आजी, पुन्हा एकदा मी तुझ्या पाया पडतो, तुला गरज असेल तर तू जा, मी जाणार नाही. शेवटी आजीला गरजच होती महाराज. आजीनं सांगितलं, बाळ्या म्हातारं एकटं नाही रे गेलेलं, 3,500 पेन्सिल त्याच्यासोबत आहे, सगळा घर खर्च भागायचा, जाण. तरी म्हाताऱ्याला महाराज पोरगा आणाय गेलं नाही. शेवटी म्हातारीला गरज होती. मग म्हातारी महाराज पंढरपूरच्या दिशेनं ज्या बाजूने म्हातारं गेलं ना तिकडं निघाली. बरं, म्हातारं तरी खरं कुठं निघालं होतं महाराज? एकदा मागं पाहायचं, एकदा पुढं पाहायचं, एकदा मागं पाहायचं. त्याला वाटायचं कोणी बोलवायला येतंय की नाही. आणि जेव्हा म्हातारी लांबून दिसली मग धप 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 पावलं टाकायला सुरुवात केली. का? कोणीतरी आता बोलवायला आलंय, खात्री पटली. म्हातारी तिथं गेली. म्हाताऱ्यानं विचारलं, कुठं निघालात? पंढरपूरला. का? मुलगा माघारी बोलला. बोलू द्या, आपलेच दात आपलेच होठ, मुलाने मांडीवर विधी केला काय म्हणून मांडी कापायची का? फिरा माघारी. म्हातारी लय हुशार, एका शब्दातच म्हातारा माघारी फिरवलं महाराज तिनं. कशामुळं माहितीये का? म्हातारी पिस्तमवाडीची होती. हे झालं जिहासा वैराग्य. फक्त जाण्यासाठी वैराग्य निर्माण झालं, लगेचच माघारी यायचं. जिहासा. जिज्ञासा वैराग्य त्याला म्हणा. भोग भोगण्याची शक्ती असताना सुद्धा भोगत नाहीत असे जगाच्या पाठीवर फक्त संत होऊन गेले. सद्गुरु जोग महाराजांचा दृष्टांत सांगतो पुढे चलतो. महाराजांच्या प्रवचनाला महाराज हजारो लोक बसलेले असायचे. लोकमान्य टिळक जोग महाराजांच्या प्रवचनाला समोर बसलेले असायचे. पुण्यातल्या परसबागेमध्ये प्रवचन चालू आहे, हजारो लोक समोर बसलेले. जोग महाराज प्रवचन देत आहेत. श्रीमंत माणूस पुण्यातला बरं का, गडगंज श्रीमंती आहे. महाराज जाऊन बघितलं प्रवचनाला, लोकमान्य टिळक समोर बसलेले. विचार केला, लोकमान्य टिळकांना आपल्या घरी येण्याविषयी आमंत्रण देतोय तरी लोकमान्य टिळक येत नाहीत, आणि 2-2 दिवस इथं उघड्यावर बसतायत. दुसऱ्या दिवशी मनामध्ये विचार केला, लोकमान्यांना आपण या ठिकाणी घरी नेण्यापेक्षा ज्यांच्या प्रवचनाला लोकमान्य टिळक बसलेत ना त्या महाराजांनाच घरी घेऊन जाऊ.
म्हणजे जिथं गुळ तिथं मुगळ आपोआप येतात म्हणला. गुळाला न्यायचं ठरवलं. दुपारचा पहारा होता. जोग महाराज एका वटवृक्षाखाली पहुडलेले होते, झोपलेले होते. ऊन तापलेलं आहे, पायामध्ये चप्पल नाही. तो पुण्यातला श्रीमंत माणूस लक्ष देऊन ऐका 2 मिनिटामध्ये. पोत्त भरून पैसे घेऊन गेला, पोत्त भरून. तेव्हा पोत्त पैशामध्ये भरायचं, तेव्हा फोन पे गुगल पे नव्हतं महाराज. पोत्त भरून पैसे घेऊन गेला. जोग महाराजांना म्हणला, महाराज आजचं प्रवचन इथं बागेमध्ये उघड्यावर करण्यापेक्षा माझ्या घरी येऊन करा, तुम्हाला पोत्त भरून पैसे देतो. जोग महाराज म्हणले, श्रीमंता माझा तुला माफी मागून नम्र अभिवादन आहे की मी माझी प्रवचनाची जागा आणि माझा जमलेला हा शिष्य समुदाय सोडून कुठंच प्रवचन करत नाही, मला माफ कर. तो श्रीमंत माणूस 2 पावलं मागं सरकला आणि सांगितलं, जोग महाराज तुमच्या एका प्रवचनाला 1 पोतं मी देतो. माझ्या घरी 2 प्रवचनं केली तर 2 पोते पैसे देतो आणि 7 दिवस प्रवचनं केली ना तर 7 पोतं पैसे देतो. जोग महाराजांनी माफी मागून सांगितलं, नाही येऊ शकत, मी माझी रोजची आसनाची जागा सोडून जगात कुठंच प्रवचन करत नाही. घोगरे महाराज त्या श्रीमंत माणसाला राग आला. रागाच्या भरामध्ये 2 पावलं मागं सरकला आणि तो माणूस आमच्या जोग महाराजांना बोलला, महाराज जगाच्या पाठीवर एका प्रवचनाला 1 पोत पैसे देणारा हा संपूर्ण पुणे प्रांतामध्ये एकटाच पठ्य आहे म्हणला. जोग महाराज तरी काय कमी होते का हो? जोग विठाल विठाल तो श्रीमंत माणूस जोग महाराजांना असं बोलला. महाराज जोग महाराज कमी नव्हते, वैराग्य संपन्न माणूस आहे. जोग महाराजांना राग आला आणि जोग महाराजांनी सांगितलं, हे पाय श्रीमंता, संपूर्ण पुणे प्रांतामध्ये एका प्रवचनाला 1 पोत पैसे देणारा तू एकटाच पठ्य असलानारा, तरी संपूर्ण भारतामध्ये तुझ्या 1 पोत पैशाला लाथ मारणारा हा एकटाच पठ्य आहे जोग महाराज. काय ताकद हो महाराज. सर्व सुखे माने दिले तांगणे, सर्व सुखे माने दिले वैराग्य संपन्न साधू आमच्या भारत भूमीच्या माथेमध्ये जन्माला आलेले आहेत. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार असे सर्व संपन्न साधू आहेत. म्हणून महाराज सांगतोय वैराग्य फक्त आमच्या संतांकडे. का सांगायलोय? हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तिथं गेल्यानंतर पोट भरून खायला अन्न दिलं. मग खात असताना जे काही लहान लहान गोपाळ होते ना असे, त्यांनी महाराज दही दूध लोणी खाण्यापेक्षा ताकावर टपू चालू केला. ताक खायला लागल्यानंतर देवानं सांगितलं, पेंद्या अरे एवढं चांगलं अन्न सोडून असं शिळ कुजलेलं खराब झालेलं अन्न कशा करता खातो? तुका मने जाडा घाटे, तुका मने जाडा घाटे, तुका मने जाडा घाटे, तुका मने जाडा घाटे. तुका
तेने नका भरो पोटे तेने नका भरो पोटे तेने नका भरो पोटे अभंगाच्या शेवट चरणामध्ये महाराज सांगतात, जेव्हा गोपाळ खायला लागले ना तेव्हा खात असताना ताक खाऊ नका, शिळं अन्न खाऊ नका, कुजलेलं अन्न खाऊ नका. जगाच्या मालकानं सांगितलं, गोपाळांनो चांगलं अन्न खायचंय. तुका म्हणे सांडा घाटे तसलं अन्न खाऊ नका, ते ने नका भरो पोटे. मग चांगलं अन्न देवानं दिलं आणि पुरे म्हणाल तोवरी जेव्हा तृप्तीची ढेकर आमच्या गोपाळांना दिली तेव्हा भगवान परमात्म्याला समाधान वाटलं. महाराज पुरे म्हणाल तोवरी. वारकरी संप्रदायाच्या नेमानं धावत्या वेगामध्ये अभंगाचा आपण सरळ भावार्थ पाहिलेला आहे. आता एकदा मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं गोड भजन करायचंय. राहिलेल्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते पिस्तमवाडीमध्ये आपल्याला पाहायचंय. पण मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं गोड भजन. वा, आमच्या महाराजांना विनंती, हे एकदा पंढरपूर जगाला दाखवा. मोठ्या प्रेमानं सर्वांनी हात उंच घ्यायचे. पलीकडे कटाड्यावरती बसलेले आपलं चित्रीकरण जी चित्र मंदिरवर होणार आहे. मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं गोड भजन करायचं. एवढं खाली बसलेले, इकडे मंदिरावर बसलेले, समोर बसलेले, पाठीमागे बसलेले फक्त पुरुष मंडळ्या माझ्यासोबत मोठ्यानं देवाच्या नामाचा गजर करायचा.
आणि तुमचं झाल्यानंतर मग माता माऊल्यांचा गजर होईल. फक्त पुरुष मंडळी हा माझ्यासोबत. टाळ वाजवू नका, पकवाज वाजवू नका, फक्त पुरुष मंडळी. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. मला खात्री आहे तुमच्यापेक्षा ह्यांचा आवाज नक्की जास्त आहे ना. महिलांना विनंती, लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविलमा. अहो, भारताची एक महिला अंतराळावर जाऊ शकते, एक महिला राष्ट्रपती बनवू शकते, एक महिला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवू शकते. मग परमार्थात तरी दत्ता महाराजांचा आवाज का कमी असावं? त्यात सरकारचं 50% आरक्षण आहे. एसटी सुद्धा फुकाट आहे ना. आता लाडक्या झाल्या त्यामुळं तुमचा आवाज ह्यांच्यापेक्षा थोडा तरी जास्त आला पाहिजे बरं का. तिकडे आंध्र प्रदेशला बघितलं का महाराज, 100% आरक्षण झालंय आंध्रामध्ये. म्हणजे 15 दिवस भाकरी महिलांनी करायच्या आणि 15 दिवस गाड्यांनी करायच्या. पुढं आपल्याकडे स्कीम येणार आहे म्हणून लाजताना घाबरता. फक्त महिला मंडळा ह्यांच्यापेक्षा थोडा तरी आवाज जास्त आला पाहिजे. पुंडलिक वरदा. तुम्ही आमचं डिपॉझिटच जप्त केला कडे आता. मोठ्या प्रेमानं लाजायचं नाही. सूर द्या महाराज. आबा सुरवाडा. पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. शेतातल्या काळ्या मुंग्या बघितल्या का तुम्ही? काळ्या मुंग्या बघा, त्यांची रांग जर अशी रांगेमध्ये निघली ना तर काळ्या मुंग्यांची राय आपण अशी पायानं मोडायची. तुम्हाला काळ्या मुंग्यांचा स्वभाव सांगतो. रांगेच्या बाहेर गेलेल्या मुंग्या पुन्हा रांगेतच येतात, रांगेतच चालतात. हा काळ्या मुंग्यांचा स्वभाव असतो. पण मुंगळं कधी रांगेत बघितलं का? म्हणजे पिस्तमोडीतल्या लोकांना मुला मुंगळं म्हणायचं नाही बरं का. राहायचं इथं म्हणून म्हणलं. विडाला विडाला असो. विनोदाचा भाग सोडून द्या. अतिशय प्रेमाचं ठिकाण आहे. सर्व तरुण मंडळी जीवाभावाची माणसं असल्यामुळे थोडे विनोद घडतात. महाराज सांगतायत आज आपल्याला काल्याच्या कीर्तनाचा विधी पाहायचा आहे. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे काही गोकुळात केलेलं चरित्र त्याचं उच्चारण आपल्याला करायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काही सुज्ञ माणसं शंका घेतील, महाराज गोकुळातल्या चरित्राचं उच्चारण का करायचं? देवाचं चरित्र हे 3 अवस्थेमध्ये झालेलं आहे. एदशे जे चरित्र केले नारायणे रांगता गोधुली रागदाय. रांगताना केलं, गायी राखताना केलं, वृंदावनात केलं, गोकुळात केलं, मथुरेमध्ये केलं. मग गोकुळातलं चरित्र का सांगायचं? त्याचं कारण आहे. मथुरेतल्या चरित्रामध्ये कारस्थानं जास्त केली, भक्ती काहीच नव्हती. पण गोकुळातल्या चरित्रामध्ये सगळी लहान मुलांसारखी भक्ती, हे व देव अजिबातच नव्हतं. हे व देव कुटकारस्थानं मथुरेमध्ये केले, पण गोकुळात फक्त भक्ती होती, शुद्ध भक्ती. म्हणून महाराज म्हणतायत केले देवे गोकुळी. कंसांना आपली चुलत बहीण असो. चरित्राचा भाग सांगतो आणि पुढे चलतो, आपल्याकडे वेळ कमी. महाप्रसाद घ्यायचा आहे. चरित्र सांगत असताना महाराज सांगतायत कंसांना आपली चुलत बहीण वसुदेवाला दिली. दोघांचा लग्न सोहळा थाटामाटामध्ये पार पडला आणि सायंकाळी वरात निघाली. वरात जेव्हा येशीमध्ये येऊन टेकली ना त्यावेळेला आकाशवाणी झाली. महाराज आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवंसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र वधेल तुझशी कोणी मानशी क्रोधावला. ए कंस देवा कंसा, अरे तू ज्याला तुझी चुलत बहीण दिली आहेस ना त्या तुझ्या बहिणीपासून होणारा 8वा तुला मारणार रे. तळपायाची आग मस्तकाला गेली. हो, माझ्या बहिणीपासून होणारा मला मारणार रे. लगेचच मेन्यातनं तलवार उपसली आणि आपल्या बहिणीला मारण्यासाठी कंस धावला. घेऊन या खड्ग माराया धावला आणि हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं सांगितलं कंसा मारू नको, हिच्यापासून होणारा 8वा तुला मारणार आहे ना, मग हिलाच तुझ्या घरी आणून ठेवतो, मारू नको. बाई मारणं किती पाप आहे माहितीये का? ब्रह्मोत्तर खंडामध्ये आलेला कथा भाग आहे. बाई मारणं म्हणजे एक गोहत्या केल्याप्रमाणे. देवा हे पाप करू नको कंसा, बाई तुझ्या घरी आणून देतो. तिथं कंसानं महाराज वसुदेवाला आणि देवकीला बंदीखान्यामध्ये ठेवलं. 8 मारणार आहेत ना, मग 1 2 3 4 5 आणि
6 मारली कंसानं. निर्दयी काळजाचा कंस होता महाराज. दगडासारखं त्याचं हृदय होतं. अजिबात दया माया नव्हती हो. आपल्या बहिणीची लेकरं कोण मारेल का? कसलीच काळजी नाही. 6 मुलं मारली कंसानं. कशी मारली, कुठं मारली, का मारली, कशामुळं मारली, गर्ग पुराण घ्यान वाचत बसा. विठाला विठाला. आणि इकडं महाराज 7वा गर्भयोग मायाने रोहिणीच्या उदरामध्ये खाल्ला. 8व्यांदा उदराने महाराज वसुदेवाने देवकीच्या पोटी जगाचा मालक अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता प्रगट झाला. आता इथं मात्र महाराज वसुदेवाला आणि देवकीला भीती वाटू लागली. का? 6 मारले याचं दुःख नाही, पण 8वा जर त्यानं मारला तर फार मोठं संकट आहे. पण 8व्यानं सांगितलं, दादा काळजी करू नका, मी मरण्यासाठी आलेलो नाही, तर मी मारण्यासाठी आलेलो आहे. सोडा मिठी सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, धनी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. मला उचला. लगेचच उचललं महाराज. हातापायाच्या बेड्या तुटून पडल्या. टोपलीमध्ये घेतलं आणि यमुनेमध्ये प्रवेश केला. दुतर्फा वाट यमुनेने दिली महाराज. दुभंग पावली. आणि इकडं नंद पाटलाच्या वाड्यावरती ज्यावेळेला आले त्यावेळेला वसुदेव आणि कंसाला हिकल्ला कारागृहातला भाग. कंसाच्या भीतीपोटी वसुदेव आणि देवकी होते ना, तेव्हा ह्या जगाच्या मालकानं लहान अवस्थेत बाल्यावस्थेत सांगितलं, दादा घाबरू नका. तुम्हाला वाटतं ना तो मारतोय, अजिबात भिवू नका. मला हितनं उचला. एक ठिकाण तुम्हाला सांगतो, तिथं जर मला शिफ्ट केलं ना तर भ्यायची गरजच नाही. ते ठिकाण सांगितलं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले तात्या तुम्ही. पण मी प्रसंग सांगतोय, तो प्रसंग कुठला आहे हो? कुठला आहे प्रसंग? कारागृहातला आहे. जिथं देवकी आणि वसुदेवेची 6 मारली तिथला प्रसंग आहे. वातावरण ताईट होतं, रक्षपाळ होते. कंस खड्ग घ्यायचा आणि मारायचा डायरेक्ट, विचार करत नव्हता. अहो एवढी भयानक परिस्थिती होती. आणि तेव्हा ह्या बारक्यानं सांगितलं, ए दादा मला उचला म्हणला इथनं आणि तिकडं नेऊन टाकवा. मग जेव्हा ही बारका असं म्हणलं बापाला, तेव्हा एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्यानं म्हणलं असेल का हो? तात्या जेवढे मोठ्याने म्हणले तेवढे म्हणलं असेल का? मग तुम्ही एवढ्या उंच स्वरात कसं काय चाल गायली? पण या चालीचं महत्व सांगतो. काल्याच्या कीर्तनामध्ये ह्या प्रमाणाला ही चाल म्हणल्याशिवाय कीर्तन झाल्यासारखंच वाटत नाही. विठाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला उचललं आणि नंद पाटलाच्या वाड्यावरती नेऊन टेकवलं. हा झाला हिकाला गोकुळातला कथाभाग आणि हा झाला हिकाला मथुरेतला कथाभाग. तिथली माया जन्माला आलती, ती माया उचलली इकडं मथुरेमध्ये आणून टेकवली. दोन्ही कालला कथाभाग संपला. आणि गोकुळातलं वातावरण तुम्हाला सांगतो. सकाळी सकाळी पहाटे महाराज ज्या वेळेला हे कळलं की नंद पाटलाच्या वाड्यावरती मुलगा जन्माला आलेला आहे, यशोदेच्या पोटी कृष्ण जन्माला आलेला आहे, कन्हैया जन्माला आलेला आहे. आणि गोकुळातलं वातावरण एकमेकींना गवळणी सांगू लागल्या. गवळण सांगती हो गवळणीला, गवळण सांगती हो गवळणीला, गवळण
झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती वधोळा नेला गवळण सांगती वधोळा नेला गवळण सांगती वधोळा पुत्र झाला यशोदेला सांगती वधोळा नेला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती वधोळा नेला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळामध्ये चर्चा आणि सगळ्या गवळणी एकमेकीला सांगू लागला, ए अगं त्या यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. अख्ख गोकुळ महाराज तिथं महाराज जगाच्या मालकाला बघण्याकरता. पुढचा कथाभाग सांगतो, वेळ कमी आहे. गर्गाचार्य महाराज तिथं आले तेवढ्यामध्ये. आता मुलगा जन्माला आलाय म्हटल्याच्या नंतर भविष्य बघायचं होतं ना. यशोदेनं सांगितलं, महाराज आमच्या मुलाचं भविष्य सांगा. शांत बसा. गर्गाचार्य महाराज सांगतात, यशोदे काय तुझ्या मुलाचं भविष्य सांगावं ग? काय सांगावं? जगाचा मालक आहे, भक्तांचं रक्षण करणार आहे, सृष्टीचं नियम पालन करणारा जगाचा बाप तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे. यशोदेनं सांगितलं, ते बापाचं ह्याचं त्याचं जाऊ द्या म्हणले, दुसरं काहीतरी सांगा ना माझ्या मुलाचं भविष्य. अगं काय सांगायचं? तुझा मुलगा तुझ्या संपूर्ण यादव कुळाचा नाश करणार आहे, हे सुद्धा तुझ्या मुलाकडून होणं. ते बी होऊ द्या हो, त्याचं नाही काय म्हणले, पण दुसरं सांगा ना माझ्या मुलाचं. अजून काय काय सांगायचं? कुठल्याही आईला आपल्या मुलाचं काय वाटतं, एक दोनाचे तसलं सांगा ना. अगं लय मोठाळा घोटाळा आहे त्यात मध्ये. तर यशोदे त्या बाबतीमध्ये तुझ्या मुलाचा लय घोटाळा. म्हणले कोणता? ते आदर्शापेक्षाही मोठा घोटाळा आहे म्हणले, सिंचनपेक्षाही मोठाळा आहे, चिक्कीपेक्षाही. अगं सगळे घोटाळे कमी तुझ्या पोरापेक्षा. इतका मोठा काय? 16,108 तुझा मुलगा लग्न करणार आहे. हे 16,108 महाराज ऐकलं आणि नंद पाटलानं कंबर धरली आणि खाली बसला. शबास बास म्हणला. आता 16,108 घरं बांधायची, तेवढेच खाट, तेवढेच खोल्या, तेवढ्याच बेडरूम, तेवढेच वॉशरूम, सगळं करायचं. आता सोपं का? एकानंच म्हणला मी गळाटलोय. हे झालं नंद पाटलाचं. पण यशोदा उड्या हाणू लागली ना. यशोदा टन 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 उड्या हाणते. बाकीच्या म्हणल्या तुला उड्या हाणाय काय झालं? तिनं सांगितलं 16,108 सोनांची सासू एकटीच होणार. कोणाला आनंद कशात आणि कोणाला आनंद कशात. अहो एवढं वातावरण ताईट झालं. गर्गाचार्य महाराज भविष्य बघू लागले. सगळ्या गवळणी तिथं आल्या बरं का, गोकुळातल्या. एकही गवळण घरी थांबले नाही. गोपाळ कृष्णाला बघण्याकरता आल्या. गर्गाचार्यांनी सांगितलं, गोपींनो तुम्ही महान पतिव्रत आहात, आपापल्या घरी आपापल्या पतीची सेवा करत बसा. इथं कशा करता आलात? पतिव्रता धर्म जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. तुम्ही आपापल्या घरी बसा. किती श्रेष्ठ आहे सांगू का? एक बाई आपल्या नवऱ्याचं पाय चोपत होती. नीट लक्ष देऊ नका बरं का. आपल्या नवऱ्याचं पाय चोपत होती. तिचं 5 वर्षाचं लहान लेकरू रांगत 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 चुलीकडे निघालं. पूर्वीच्या काळातल्या चुली अशा खोल खोल असायच्या महाराज, खोल खोल. ते रांगत रांगत पोरग असं चुलीकडे निघालं. बाई आपल्या नवऱ्याचं पाय चोपत होती, महान पतिव्रता होती. पोरग रांगत रांगत चुलीकडे निघालं. चुलीमध्ये लाल बुंद विस्तव तापलेला आहे, फुलांप्रमाणे निखारे उमललेले होते. पोरग आता चुलीमध्ये पडणार, मरणार. एवढ्यात गर्गाचार्यांनी गोपींना विचारलं, गोपींनो ते पोरग चुलीमध्ये पडत असताना त्या बाईनं आपल्या पतीची सेवा सोडून उठावं का नाही उठावं? असं गर्गाचार्यांनी विचारलं बरं का. असं मी तुम्हाला विचारतो, काय करावं? उठावं का नाही उठावं? उठावं. अहो ते महान पतिव्रत आहे ना. गोपींना सांगितलं, त्या उठल्या नाहीत, आपल्या नवऱ्याची सेवा करत बसल्या. पतिव्रता धर्म होता, पोरग चुलीमध्ये पल्ल. पण पातिव्रत्य धर्म एवढा श्रेष्ठ होता
की लाल बुंद विस्तवाची निखारे जी होते ना त्याची लाल लाल फुलं झाली महाराज. आणि फुलामध्ये ते मुलगा अलगद वाजला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावरही सत्ता आहे. पोरग वाचलं. एवढी पतिव्रता श्रेष्ठ आहे ना, मग कशाला तुम्ही इथं आलात? घरी सेवा करत बसा. गोपीनं सांगितलं गर्गाचार्य महाराज तुम्हालाच तेवढ्या गोष्टी येतात का? आम्हाला नाहीत का येत? आम्ही एक सांगतो ऐका. नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोघं थाटामाटामध्ये राहत असताना नवऱ्यानं बायकोला सांगितलं हे बघ मी 2 वर्षाकरता अमेरिकेला चाललेलो आहे, परत माघारी येईपर्यंत तुला एकटीला घरी थांबावं लागल. त्या नवीन लग्न झालेल्या पत्नीनं सांगितलं का हो तुम्ही 2 वर्ष जाणार, मग मी एकटी घरी काय करू? नवऱ्यानं सांगितलं एक काम करायचं, स्वतःच्या आकाराचा हुबेहूब चिखलाचा पुतळा बनवला गुरुजी त्यानं. आणि हे सांगितलं हे बघ हे चिखलाचा पुतळा तुझ्या हाती देतो म्हणला. 2 वर्षांनी मी परत येईपर्यंत या चिखलाच्या पुतळ्याची नवरा म्हणून सेवा करायची, स्वतःचा पती म्हणून सेवा करायची. हा गडी गेला अमेरिकेला आणि 2 वर्ष तिकडे राहिला. बाई एवढी पतिव्रता होती, चिखल्याच्या पुतळ्याची 2 वर्ष सेवा केली तिने महाराज. पाय चोपायची, खाऊ घालायची, पाणी पाजायची. आणि 2 वर्ष गेल्यानंतर खरा नवरा जो बोलताना दत्ता महाराज अमेरिकेला तो परत आला. बाई नवऱ्याची चिखलाच्या पुतळ्याचं पाय दाबत होती. दुपारचे 4 वाजलेले होते. खरा नवरा दारात आला आणि घराचा दरवाजा वाजवला. टक 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 टक. बाई तर आपल्या पतीची सेवा करते, दारामध्ये खरा पती आलेला आहे. मग तिनं आता उठून दरवाजाची कडी उघडावी का नाही उघडावी असं गोपींना गर्गाचार्यांना विचारलं. आता मी तुम्हाला विचारतो उघडावी का नाही उघडावी? आ बोला ना, का झोपले तुम्ही? नाही पक्ष बदलू नका तसा, कुठल्याही एका पक्षात राहा, नाही तर तसे पक्ष बदलायचे आपल्या महाराष्ट्राला सवय लागलीच म्हणा. विठाला विठाला ऐका. गोपींनी प्रश्न विचारला आणि आमच्या महाराजांनी उत्तर दिलं. गर्गाचार्य महाराज सांगतात गोपींनो तुम्ही किती वेडे आहेत ग, किती वेडे आहेत. खरा पती दारात आलाय ना, खरा पती दारात आलाय म्हटल्याच्या नंतर खोट्या पतीला सोडून द्यायचं आणि आपल्या खऱ्या पती करता ज्याच्या करता जीवन समर्पित केले उठून त्याच्या दरवाजाची कडी उघडायची. सोपं उत्तर महाराज गर्गाचार्यांनी दिलं. आणि गोपिका सांगतायत गर्गाचार्य महाराज म्हणून तर आम्ही इथं आलो, आमचा खरा पती खरा ब्रह्मांडाचा चालक जन्माला आला. मग खर्च्या खऱ्या रिकी झाले पटरानी बळे, रिकी झाले पटरानी बळे, सगळ्या आल्या जगाच्या मालकाचं दर्शन करण्याकरता. तो खरा पती ब्रह्मांडाचा चालक मालक आहे. सगळ्या गवळणी आल्या. मग गर्गाचार्याने त्यांचं भविष्य बघितलं. जगाचा मालक सांगो का यशोदे चोऱ्या सुद्धा करणार आहे बघ तुझा मुलगा. चोऱ्या करायला सुरुवात केली महाराज भगवान परमात्म्यानं. अवस्थेमध्ये 3 अवस्थे देवाचं चरित्र आहे. भगवान परमात्म्यानं केलेलं चरित्र महाराज. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरीत गवळणी बांधित जरणी देते घराने यशोदे साजणी दही दूध बक्षुनी तमाळ निळे लवण कृष्ण आळवा. बस देवानं रांगत अवस्थेनं
देवानं केलेलं चरित्र आमच्या नामदेव महाराजांनी गाथ्यामध्ये टिपलं आणि सांगितलं, देव डाव्या गुडघ्यानं रांगायचं. पळवत हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, पळवत हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, पळवत हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, पळवत हात टेकीत डाव्या गुडघ्यानं आमच्या नामदेव महाराजांनी ते टिपलं आणि ज्या नामदेव महाराजांनी टिपलं ते नामदेव महाराजांनी आज गायलं. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. जगाचा मालक डाव्या गुडघ्याने रांगू लागला. रांगत देवाने चोऱ्या करायला सुरुवात केली. लक्ष देऊ नाही काय, 10-5 मिनिटांमध्ये आपल्याला कीर्तन संपवायचंय. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं उच्चारण आहे. चोऱ्या करायला देवानं सुरुवात. काल्याचं कीर्तन आहे महाराज. काल्याचं कीर्तन ऐकत असताना लक्ष देऊन ऐकायचं. वाचारताना कीर्तन ऐकायचं नाही, लक्षार्थानं ऐकायचं. देवानं चोऱ्या केल्या. आमचे तरुण मंडळी म्हणतील देवानं चोऱ्या केल्या म्हणलं कवड कुलप तोडायला आपल्याला काय अडचण आहे. अरे देवानं चोऱ्या केल्या म्हणून आपण चोऱ्या करायच्या नाहीत बरं का. लक्ष देऊन ऐका. देवानं कशाची चोरी केली हो? हरिने माझे हरिले चित्त वेळ कमी घोगरे माझ बरं का. असू द्या, माफ करा. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. गोपाळांच्या चित्ताची चोरी केली. दह्या दुधाची तर केली एक सामान्य परिस्थिती म्हणून, पण गोपाळांच्या चित्ताची चोरी केली. लक्ष देऊन लक्षार्थानं. नाहीतर काय माणसं वाचार्थानं कीर्तन ऐकतात महाराज. लोकांच्या डोक्यावरून जातं ते. आपल्या महाराष्ट्र शासनाचे नियम आहेत बघा काय. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो दगडावरती लिहिलं असतं, भिंतीवर लिहिलं असतं, जागोजागी लिहिलेलं असतं. आणि साहेब लोक भाषणामधून सुद्धा सांगतात, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा. एका पट्ट्यानं हे साहेबाचं भाषण ऐकलं, 2 एकर झाडं लावली. आणि जेव्हा साहेबाचं भाषण सुरू झालं तो म्हणला, ओ साहेब भाषण बंद करा. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा भिंतीवर लिहिता, भाषणात सांगता. तुमचं ऐकून म्हणला 2 एकर झाडं लावली. 15 दिवस पोलिसांनी चोपून मारलं, जेलमध्ये ठेवलं. म्हणला काय झाडे लावा म्हणून सांगता? साहेब म्हणले तू कशाची झाडं लावली? ह्यो म्हणला गांजाची लावली होती. आता ह्याला दुसरी झाडं नाहीत का गवली? तसं देवानं चोरी केली म्हणून आपण चोरी करायची. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. देवाची पहिली चोरी तुम्हाला सांगतो. भगवान श्रीकृष्ण पहाटे 3 वाजता देव उठायचा. किती वाजता? 3 वाजता. आणि पहिली चोरी गोकुळातली देवाची. सगळे सवंगडी एकत्रित करायची आणि सगळ्या सवंगड्यांना एकत्रित करून गवळणींच्या गोठ्यामध्ये जायचं जिथं गायी बांधलेल्या असायच्या महाराज. आणि तिथं गेलेल्याच्या गोपाळांच्या संगतीमध्ये देवानं काय करायचं, गावातले सगळे गाढवं गोळा करायचे आणि गवळणींच्या गोठ्यामध्ये जायचं आणि गायी सोडून द्यायच्या आणि त्यांच्या जागेवर गाढवं बांधायची. एक गवळण पहाटच उठली महाराज 4 वाजता आणि दहार काढायला गोठ्यामध्ये गेली. आता अंधार होता. तेव्हाच्या काळात काय लाईटी वगैरे प्रकाश नव्हता. हातामध्ये कंदील घेतलेला होता, दुसऱ्या हातामध्ये दूध काढायला चरवी घेतलेली. आणि ती गवळण जेव्हा महाराज गोठ्यामध्ये गेली, आता गाढवांना प्रकाश काय माहीत नव्हता. कारण गाढवासारखा इमानदार प्राणी जगात दुसरा कोणता नाही. म्हणून मी सांगत असतो माणसाला गाढव म्हणजे गाढवाचा अपमान आहे. एवढा इमानदार प्राणी, त्याला लाईटही माहित नाही हो. जेव्हा गवळणींच्या हातातला कंदील बघितला आणि ते गाढव महाराज वरडायला लागलं. मग ही गवळण तिथं गेली,
कंदील बाजूला ठेवला आणि चरबी हातात घेऊन धार काढायला सुरुवात केली. आता ते कंदील बघितलेला होता. कंदिलाच्या प्रकाशामध्ये एक गाढव उठलं. एक उठल्याबरोबर सगळीच गाढवं उठली. एक वरडायला लागलं, बाकीचे सगळे गाढवं वरडायला लागले. तेव्हा ती गवळण म्हणती, बाया मी कुंभाराच्या तर वाड्यात आज आली नाही तर. मग लक्षात आलं हा प्रकार नक्की त्या यशोदेच्या पोराचा दिसतोय. आमचे महाराज सांगतात, रात्री गायी सोडून देतो, गाढवे त्यांचे जागी बांधितो, लहान मुलाशी चिमटे घेतो, ऐसा साधितो डाव, यशोदे रीत तुझ्या नगरीत कैशी नांदावी. सांग यशोदे, अगं तुझ्या नगरात कसं नांदायचं? हा पोरगा तुझा जास्त खोड्या करू लागलेला आहे. एक गवळण आली, सांगितलं, यशोदे अगं तुझ्या कृष्णाला आवर का? माझ्या घरी परवाच्या दिवशी आला होता. माझा सासरा दारामध्ये झोपलेला होता आणि तुझ्या कृष्णानं ताकाचा डेरा घेतला, दान दिसणं त्याच्या पोटावर आलं. परवाला माझ्या घरा दारी निघला तारा, घेऊन ताकाचा डेरा, हो, सैरा पडीला त्यावरी, हो, दारी निघला घेऊन ताकाचा डेरा, सैरा पडीला अगं यशोदे, काय तुला सांगायचं, आमचा सासरा दारामध्ये झोपलेला होता आणि तुझा कृष्ण परवाच्या दिवशी आला. त्यानं ताकाचा डेहरा घेतला आणि आमच्या सासऱ्याच्या डेहरीवर दान दिसणं टाकलं. अगोदर माझा सासरा जाड आहे म्हणली ती गवळण काय म्हणते, माझा सासरा जाड आहे. एकतर माणसानं जाड नसतो नाही बरं का लय. डगे महाराज तुमचं झालंय कमी आता? माणसांना बीपीचे आजार, अटॅकचे आजार कसे नव्हते, जाडपणा असल्यामुळे ना. आमचे 2 कीर्तनकार परवा दिवशी मी परांड्याच्या एसटी स्टँडवर बघितले. दत्ता महाराज एसटीत न उतरले. आता 2 कीर्तनकार एकमेकांना भेटणार ना, हातानं एकमेकाला जय हरी घालायच्या अगोदर डेहरीला डेहरी धडकली. जय हरी. अरे इतकं जाड काय कामाचं आहे? माणसाने आपापली पोषणयुक्त महाराज तब्येत ठेवावी बरं का, जाड सांगू नये. का दारामध्ये झोपलेला माझा सासरा जाड होता. त्या गवळणीची भाषा बघा कशी. परवा आला आमुच्या घरा, परवा तुझा कृष्ण माझ्या घरी आला, दारी निजला होता म्हातारा. शब्द नीट ऐका बरं का महाराजांचे. दारी निजला होता म्हातारा, दारात झोपलेला होता. मी नेहमी सांगत असतो, घरामध्ये जे झोपतात ना त्यांना आजोबा म्हटलं जातं आणि घराच्या बाहेर जे झोपतात त्यांना म्हातारं म्हटलं जातं. ज्यांचे शब्द पुन्हा 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 ऐकावे वाटतात त्यांना आजोबा म्हटलं जातं आणि ज्यांचे शब्द कधीच नको वाटतात पण वटवट केल्याशिवाय राहत नाही त्यांना म्हातारं म्हटलं जातं. विठाला विठाला. दारी निजला होता म्हातारा, घेऊन टाकाचा डेरा, शिरावरी फोडीला किंवा सैराट्यावरी फोडीला. पण डेरा फोडला, पण कशाचा फोडला लक्षात आणा पाहिजे. डेरा फोडीला दंभाचा, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंकेची ओ तोडिले, दह्या दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाचे. यशोदेने सांगितलंय, थांबा लय मोठा गोळ आहे. कोणता? गवळणी हो, तुम्ही माझ्या लेकराची तक्रार माझ्याकडे येऊन देताय की तुझा कृष्ण खोड्या करतो. बरं, माझा इथं कीर्तनाला आलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, छोटा प्रश्न, नीट ऐका. मला सांगा, गोकुळामध्ये चोऱ्या करत असताना कृष्ण एकटा करायचा का गवळणींची पोरं बी होती हो? हा, त्यांची बी पोरं होती ना. मग एकट्या कृष्णाला दोष देण्यात काय मजा आहे का हो? पण गवळणी कृष्णावर ढकलायच्या. आपलं कसं आहे माहितीये का, स्वतःच्या लेकराला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याच्याला नावं ठेवायचं. हे तुझं असन, तुझं तसन, तुझं बघणं कसं आहे. लोकांची सवय अशा. जुन्या काळातलं एक म्हातारं महाराज एक जणाच्या घरी आलं. आता ते जुन्या काळातलं म्हातारं होतं, घराचं बांधकाम चालू होतं, दारामध्ये सिमेंट वाळू विटा पडलेल्या होत्या आणि ते कोट घातलेलं म्हातारं घरी आलं. असा ढगे महाराजांसारखा कोट होता, काललान खुटीला अडकवला आणि बांधकाम चालू होतं ना. ते एक लहान पोरगा आलं तिथं, तिथली वाळू घ्यायचं आणि खिशामध्ये भरायचं. कोटाचे खिशे खपाखप भरले आणि खिशे भरून झाल्यानंतर आमच्या त्या पाहुण्याने म्हणले, ओ मामा हे पोरग कुणाचं आहे हो? म्हणले काय झालं? अहो काय झालं म्हणजे काय, हे वाळून खिशे भरले ना म्हणला माझ्या कोटाचे, सर्व खिशे भरून टाकले. ते घर मालक म्हणला, मूर्ख पोरगा आहे हो, हे असं करायला नाही पाहिजे. म्हणला हे बाचा आहे म्हणला आमचा, मूर्ख आहे म्हणला. ते म्हणले तुमचं पोरग कुठे आहे? म्हणला ते माझं पलीकडे तुमच्या बुटात पाणी ओततंय म्हणला.
आता तुझं बी तसलंच आहे ना, लोकाच्याला काय ना, आपली पद्धत कशी आहे, आपल्याला चांगलं म्हणायचं आणि लोकाच्याला नावं ठेवायचं. बरं मी जाऊन तो महाराज, गुन्हेगार जर गुन्हेगाराचा बाप सुद्धा गुन्हेगार असेल तर सांगण्यात मजा आहे का हो? यशोदेला जर गाराने घेऊन या गवळणी सांगत असतील आणि यशोदा जर कृष्णाला साथ देत असेल तर सांगण्यात मजा आहे का चोऱ्या? नाही ना. एक पोरग चोरी करायला जांबाच्या बागेत गेलं. नीट ऐका, जांब कळतात का? जांबाच्या बागेत झाडावरती चाललं, नेमकं त्या मालकानं बघितलं, ए चोऱ्या करतो, शिकलेला आहे, सुसंस्कारित आहेत आणि खुशाल चोऱ्या करतो, थांब तुझ्या बापाला सांगतो घरी जाऊन. पोरग म्हणला, ओ मामा घरी नका जाऊ. म्हणले काय झालं? आमचे बाबा नाही सापडणार तुम्हाला. कुठे गेलेत तुझे बाबा? ते पलीकडल्या जांबावर चाललेत म्हणला. तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो आता. विठाल गुन्हेगाराची साथ असेल तर गुन्हा सांगण्यात मजा नाही. कृष्णानाच्या खोड्या ऐकल्याने यशोदेनं सांगितलं, गवळणी हो माझं पोरग खोड्या करतच नाही. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने. गवळणी हो माझं पोरग खोड्या करत नाही बरं का. माझं पोरग खोड्या करणारच नाही. उलट माझं बाळ कसं माहितीये का? बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय गारानं करता? माझा कृष्ण असा खोड्याच करणार नाही. आणि करतो जर तुम्हाला वाटत असेल ना तर सखे बाई धरी मुद्द्याशी चोरटा. माझा कृष्ण जर चोरटा असं तुम्हाला वाटतं ना गवळणींनो, तर मला मुद्द्यासहित पकडून दाखवा, मग मी म्हणेल की माझा कृष्ण खराच चोरटा आहे. मुद्द्यासहित धरून दाखवा. मग त्या गवळणी महाराज अशा पहारा धरून बसायच्या. एक गवळण अशी दारामध्ये बसलेली होती. MH75 वय होतं डेगे महाराज, MH75. कृष्ण चालला रस्त्यानं आणि त्या म्हातारीनं असं लांबून बघितलं तिरक तिरक. कृष्णा, अरे बाकीच्या गवळणींच्या घरी काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन दाखव बरं, टंगडच मोडते तुझं. कृष्णानं असं बघायचं आणि गोपाळानं सांगायचं, गोपाळांनो म्हातारी वयस्कर आहे, द्या नाद सोडून चला दुसऱ्या घरी. तिरक तिरक जायचं. पण ती गवळण रोजच त्रास द्यायची. कृष्णानं सांगितलं, घ्या रा हिचा घर नंबर लिहून घेतला आणि दुसऱ्या दिवशी तिच्या घरी दहाड टाकायची ठरवली. इकडं महाराज त्या वयस्कर MH75 सून होती MH25ची. 25ची सूनला सांगितलं, हे बघ ती कृष्ण लय नाटके, त्याला पकडायचंय. मी आत्ता जाते यमुनेच्या काठावरती जाऊन धुवून येते, तोपर्यंत लक्ष ठेव. कृष्णा घरी आला की पकडायचा. सखे बाई दरी मुद्द्याशी चोरटा. त्याला पकडायचंय ना, मग मी आत्ता येते, लगेच जाते. तिनं सांगितलं, आत्याबाई खरं सांगू का? अहो तो कृष्ण तुम्हाला भीतो. आमच्यासारख्या तरुण पोरींना कृष्ण घाबरतच नाही ना. तुम्ही काय करा आत्याबाई, तुम्ही इथं बसा, मी आत्ता जाते धुवून येते. बघा तिनं सांगितलं, माझ्या पुढे चालली का? बस बस म्हणलं की बसावं लागतं महाराज. सासरवाशी जीवन इतकं अवघड आहे ना महाराज. खरं सांगू का तुम्हाला, सगळ्या घरातलं सांगत नाही बरं का मी. काय काय घरामध्ये दत्ता महाराज, काय काय घरातल्या म्हाताऱ्यालाही वाईट असतात. म्हातारीनं सुनाला दिलेला त्रास म्हाताऱ्यांना बघवत नाही, पण म्हातारी पुढे इलाज चालत नसतो. काय काय घरातलं हे गोकुळातलं महाराज असं झालं. नवीन लग्न झालेलं जोडपं, एक सून अशी तयार होती लग्नामध्ये, पण 4-2 वर्षाचा संसार झाल्यानंतर काटकोळी झाली हो. अशी सासूच्या त्रासानं कंटाळली. रोजच सासूनं तिला खुनवायचं. तुझ्या आईनं हे शिकवलं का? तुझ्या बापानं हे शिकवलं का? तुझ्या भावानं हे शिकवलं का? मी अशी नव्हते, मी तशी नव्हते. वैतागून गेली सून महाराज, काटकोळी झाली.
म्हातारे एक दिवशी बाहेरून आलं आणि म्हाताऱ्यानं विचारलं, का ग सुनबाई एवढी तब्येत खराब झाली, कसलं टेन्शन आहे का तुला? त्यानं सांगितलं, मामा एवढं मी काम करते व रात्र दिवस तरी सुद्धा सासू मला सारखं म्हणते, मी अशी नव्हते, मी तशी नव्हते. तुझ्या बापानं हे शिकवलं का? तुझ्या आईनं हे शिकवलं का? म्हाताऱ्यानं एक मंत्र दिला त्या सुनाला. म्हातारा म्हणला, हे बघ आता जर म्हातारी तुला खवळू लागली ना, मी अशी नव्हते, मी तशी नव्हते असं जर म्हणली तर तू फक्त एवढंच करायचं, आत्याबाई बास करा, मी अशी नव्हते, मी तशी नव्हते, आम्ही पळून तर जात नाही ना, एवढंच म्हणायचं म्हणले. कान मंत्र दिला. कारण म्हातारी नवीन लग्न झाल्यानंतर पळून जात होती हे फक्त म्हाताऱ्यालाच माहित होतं. जेव्हा म्हातारी बाहेरून आले, मी बास करा म्हणले, आम्ही पळून तर नाहीत ना, मग गप्प बसली महाराज सुन. का? तो मंत्र पाठ झाला होता. इकडं महाराज गवळणी गेल्या, धुणं धुवून आल्या आणि कृष्ण आला. कृष्ण महाराज घरी घुसला, दही दूध तूप लोणी खाल्लं. सगळ्या गौरणी राखण देऊन बसल्या होत्या. नामदेव महाराजांच्या गात्यात त्याचं वर्णन आलंय, मी मनाचं सांगत नाही. एक मनती साजने तुम्ही आता लपवा ग लोणी, कोणीकडून येईल कृष्ण न कळे चक्र पाणी, कास कसोनी तुम्ही आता लपवा दुधाने. राखण करत बसलेल्या गवळणी आहेत, तेवढ्यामध्ये जगाचा मालक सूक्ष्म रूप घेतलं महाराज आणि घरामध्ये प्रवेश केला. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला, कवनेही नाही देव दृष्टीने देखिला, सूक्ष्म रूप घेऊन डेऱ्यामध्ये प्रवेशला. डेऱ्यामध्ये प्रवेश केला, दही दूध तूप लोणं खाल्लं आणि सुनेच्या मुखाला हात पुसलो. सगळे सुनेचं मुख भरवलं, पण कृष्ण सापडला नाही. म्हातारी बाहेरून आली आणि म्हणली, कृष्णा आव म्हणायचा, कृष्णा आव. ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात सापडा ना हो. अंतकरण महाराज समर्पित केलं, जगाचा मालक धरला आणि आता माला मुद्द्यासहित पकडून दाखवायचा होता. हातामध्ये कृष्णाला धरलं सर, एका हातामध्ये सुनला साक्षीला घेतलं, यशोदे हे माझी सून साक्षीला आहे, माझ्या घरी कृष्ण चोऱ्या करतोय. म्हणून कृष्णाला सोबत घेतलं. मुद्दा कोणता दाखवायचा? ते मडकं होतं ना, त्या मडक्यातलं दही दूध खाल्लेलं होतं. म्हणले, कृष्णा हे मडकं घे, पुढं हो आणि चल. कृष्ण म्हणला, म्हातारे तुझं मडकं मला घ्यायला होती, तुझं पोरग कुठं गेलं? आता मडकं घेऊन चल म्हणजे काय पाणी पाजाय चल म्हणले नव्हती ते. पण मी नेहमी सांगत असतो, श्रीमंताची लेकरं असावीत महाराज. घरी मायबापाला नीट बोलत नाहीत, शाळेत गेल्यावर शिक्षकाला नीट बोलत नाहीत, अहो इथं आल्यावर आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही. तो काय सांगायचं, इतके आगाव असतात महाराज. एका शिक्षकानं पोराला प्रश्न विचारला, घरी राहिला, शाळा बुडवली. म्हातारीनं सांगितलं, बाळ्या शाळा का बुडवलीस? मला बुडवली, तुला काय करायचंय? शिक्षक घरी आले आणि शिक्षक असं लांबून बघितलं म्हातारीनं, सर दिसतायत, बाळ्या लपून बस. म्हणला का? शिक्षक आलेत ना, तुला शोधायला पकडून नेतील, बस लपून. बाळ्यानं सांगितलं, आजे मी नाही लपणार, तूच बस. तू का बस? मी कशामुळे बसू? तुला मारतील ना. नाही म्हणला, अजिबात मला सर मारणार नाही, लपून तूच बस. म्हणला का? म्हणला काल सरांना मी सांगितलं की आमची म्हातारी वारली म्हणून. इतके आगाव असतात महाराज. श्रीमंताचे लेकर असल्यावर काय सांग. मला वाटलं मी महाराष्ट्रभर फिरतोय कीर्तनाच्या माध्यमातून, एवढं बोलतोय, मला वाटलं माझ्यासारखा हुशार कोणी नसेल. 5 वर्षाच्या पोरानं माझी जिरवली हो एक दिवशी. कीर्तन संपलं, मला म्हणला एक जण, चला महाराज चहा प्यायला. म्हणलं नको बाबा, म्हणलं मला चहाचा नाही, शुगरचा त्रास आहे. अहो दूध देतो. मग त्याच्या घरी दूध पाजायला नेलं. अशी दारामध्ये म्हैस बांधलेली होती. मी म्हणलं, बाळ्या हे म्हैस दूध देते का रे? तो म्हणला, ती नाही देत, आपल्याला काढावं लागतं. तू तर गुरु मला मिळाला म्हणला आज विठाला. आणि महाराज असो भगवंताला हाताला धरलं आणि त्या गवळणीनं यशोदेच्या घरी ती घेऊन गेली. दावी कौतुक जया तैशा परी एक देशी हारी एकाले. तिथं देवाला नेल्याबरोबर जगाच्या मालकानं रूप बदललं आणि तिच्याच मुलाचं रूप धारण केलं. नीट ऐका बरं का. आमचे महाराज संस्थेमध्ये असताना आम्हाला सांगायचे, ह्या बाबाला धरायला जावा, सापडत नाही, आणि सापडला तर रूप बदलल्याशिवाय राहत नाही. मग धरून तरी काय उपयोग हो? 1 2 3 अशा गवळणी तिथं येऊ लागल्या महाराज. आणि सगळ्या गवळणी घराणं सांगत असताना तेवढ्यामध्ये आता रूप बदलतोय म्हणल्यावर धरण्यात मजा आहे का? एक वैतागलेलं कंटाळलेलं महाराज संसारातलं कुटुंब गोकुळामध्ये कृष्णाच्या चोराला वैतागून गोकुळ सोडून निघालं दत्ता महाराज. सगळा संसार पसारा बैलगाडीमध्ये भरला आणि बैलगाडी अशी डोंगरावर निघाली. लक्ष देऊन ऐका, देवाच्या खोड्या डोंगरावर गेली. म्हणले कृष्णाच्या वैतागाला कंटाळून गोकुळ सोडायचं ठरलं. अशा डोंगरावर बैलगाडी गेली
आणि त्या बाईला अशी तहान देवानं लावली. जगाच्या मालकानं विचार केला, त्रासच द्यायचा म्हणल्यावर गोकुळातच द्यावा, असा काय नियम? जगात देव कुठं नाही हो. विठ्ठल जळी स्थळी भरला, सगळीकडे देव आहे. म्हणलं हिला हिथंही त्रास द्यायचा. तिला तहान लावली, घशाला कोरड पडली. तिनं सांगितले, मालक घशाला कोरड पडली हो, 2 घोट तरी पाणी तुम्हाला घेऊन यावं लागल, 2 घोट तरी आणा. मालक म्हणला, शबास, 10-10 किलोमीटर डोंगर भाग आहे म्हणला, इथं कुठं पाणी मिळणार आहे. आणि तेवढ्या जगाच्या मालकानं आपल्या मायेनं हिरवीगार परिसर तयार केला. एक सरोवर बनवलं, त्यात मध्ये स्वच्छ पाणी दिसू लागलं. आणि बाईनं सांगितलं, मालक ते पलीकडे बघा सरोवर दिसतंय, तलाव आहे ना, त्या तलावातून कळशी भरून घेऊन या बरं. तो नवरा गाडीतून उतरला, हातामध्ये चरवी घेतली आणि पाणी आणण्यासाठी त्या तलावामध्ये उतरला. तेवढ्यात जगाचा मालक त्याचं रूप घेऊन इकडं आला. बायकोला त्याने पाणी पाजलं आणि गाडीमध्ये बसला आणि गाडी सुरू झाली. आणि गाडीत बसल्यावर जगाच्या मालकानं सांगितलं, हे बघ ते कृष्ण लय नाटकी आहे म्हणला, तिथं गोकुळामध्ये पकडला होता म्हणला, पण रूप बदललं बरं का, सावध राहा, माझं रूप घेऊन येईन एखाद्या वेळेस. अशी पक्की बनवली कृष्णाने अगोदर हिला. आणि ज्यावेळेला तो पाणी आणायला गेला, खरा नवरा होता ना, तो चरवी घेऊन आला आणि इकडे गाडीत चावणार. तेवढ्यात बघितलं तर आपल्याच रूपाचा कोणतरी दिसतोय. उतर खाली म्हणला. ती बाई म्हणली, उतर खाली, 2 थोबाडीत देऊन मोकळं करीन म्हणली. कोणाला? खऱ्या नवऱ्याला. अहो जगाचा मालक आहे नाटकी. गाडी चालूच होती, दोघांची धराधरी लागली, गचुरा गचुरी धरली, ठोकाठोकी लागली. तेवढ्यात 3रं रूप धारण केलं. गाडी चालूच, एका मागून एक 4 तयार झाले. गाडी सुरूच होती. बाईला सुद्धा कळाना की आपला खरा पती कोणता आहे. मग आता हे भांडणं आहेत ना, पाटलापर्यंत गेले महाराज, नंद पाटलापर्यंत, भांडणं मिटवा. पाटलानं विचार केला, आता भांडणं मिटवायची तरी कशी बुवा. 30 फुटाची रुंद विहीर होती महाराज, 30 आणि 30 गोल. म्हणले ह्या काटावरून पलीकडल्या काटावर जो उडी हाणेल तो ह्या बाईचा नवरा, आणि ज्याची उडी जाणार नाही तो ह्या बाईचा नवरा नाही. जो खरा नवरा होता त्यानं कंबर धरली खाली बसला. बास म्हणला, आता आपली उडी काय पलीकडे जात नाही आणि बायको काय मिळत गेली म्हणला. आता अलीकडल्या काटावर पलीकडल्या काटावर दान 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 4 उड्या हाणल्या. 4 जण गेले. जो खरा होता ना, कंबर धरून बारीक तोंड करून बसला होता. नंद पाटलानं सांगितलं, बाबा तुमच्या बायकोला घेऊन जावा, ही तुमचा नवरा आहे. आणि ते पलीकडे गेलेले आहेत ना, ते आमचे चिरंजीव आहेत म्हणला. विठ्ठल एवढ्या मोठ्या खोड्या चालू केल्या. गोकुळातले सगळे गवळणी गोपिका महाराज त्रासाला कंटाळल्या. आणि मग यशोदेनं सांगितलं, कृष्णा खोड्या करायचं बास कर, आजपासून तुला शाळेमध्ये जायचं. आणि कृष्णानं सगळे सवंगडी गोळा केले आणि शाळेमध्ये जाऊ लागला. तेव्हा कांबळी हातामध्ये काठी चारित सोनू सावळा जगदेवी सावळा जगदेवी हरवरी कांबळी हातामध्ये काठी चारित हरवरी कांबळी हातामध्ये काठी चारित शाळा म्हणजे गायी राखण्याचं काम सगळे सवंगडी एकत्रित केले. आणि जगाच्या मालकांना गायी राहावं लागला. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, गायी राखण्याकरता जगाचा मालक महाराज सगळ्या सवंगड्या सहित तिथं गायी राखू लागला. बरं, गायी राखण्याचंच काम केलं का हो? नाही. गायी राखत राखत देवानं ज्या कामासाठी देव आले होते ना, ते काम चालू केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सगळं धर्माचं रक्षण करण्याकरता ब्रह्मदेवाचं आहरण केलं, अघासुराचा नाश केला, कालिया मर्दन केलं. यमुनेच्या तटावरती देवानं अनेक प्रकारचे खेळ सुद्धा देव खेळला.
राखो विटी जाणो बस देवानं लपंडाव खेळला, देवानं चेंडू लगोऱ्या खेळल्या, देवानं क्रिकेट सुद्धा देव खेळला. नामदेव महाराज, क्रिकेट हा खेळ तेव्हाच आहे भगवान श्रीकृष्णानं खेळला. आपण म्हणतो क्रिकेटचा शोध इंग्लंडनं लावला म्हणतात. नाही नाही, जगाच्या मालकानं चेंडू फळी तेव्हा नाव होतं, तेव्हापासून सुरू झालेला खेळ आहे. मी नेहमी सांगत असतो, स्वर्गाच्या दारात देवांनी सुरू केलं क्रिकेट. ब्रह्मदेवाची विकेट घेतली, ब्रह्मदेवानं अशी बॉलिंग केली ताट, गणपतीला धावा मिळाल्या 8. पंढरीचा विठोबा 28 वर गेला, भोळा शंकर रनआउट झाला. हनुमंताने ठोकले असे षटकारावर षटकार, रामाला भेटला मस्त जोडीदार. वरुणाला ठेवले राखीव जागी, पाऊस पल्ला झाली भागाभागी. विठ्ठल विठ्ठल. हे गात्यातलं नाही बरं का, मात्यातले. जास्त विचार करू नका. तेव्हाचे खेळ होते महाराज. हमामा पोरा हमामा, होतो तो चेंडू लगोरी. काय खेळ होते महाराज तेव्हाचे, नाही का. आत्ताचा खेळ चालतो नागपुरात, टाळी वाजते पिस्तमवाडीमध्ये, बजाव टाळी. अरे तिकडं कोहली घामा घुम, तू इथं सोफा सेटवर पोहे खाता खाता बजाव टाळी. एवढी पोरं बिघडली महाराज, एवढी पोरं बिघडली. म्हातारी माणसं म्हणतात महाराज तरुण पिढी खूपच बिघडली हो. म्हणले का? अहो क्रिकेटच्या नादानं एवढी बिघडली, एवढी बिघडली. मी म्हणतो महाराज तरुण पिढी लय चांगली. 15-20 वर्षांची पोरं ज्ञानेश्वरी पारण्याला गाथा ज्ञानेश्वरी घेऊन बसतात, आणि 80 वर्षाचं म्हातारं रंगीत टीव्ही पुढे घरी बसतं. दिसत नाही तर चष्मा सारून बघतं, आणि कळत नाही तर नातवाला विचारतं, बाळ्या षटकार मारला का चौकार रे? अरे षटकार चौकारचा नाद सोड, गाथा ज्ञानेश्वरी घेऊन बस ना. एवढं बिघडलं महाराज, एवढं. एक तरुण आमचं महाराज सायकलवर निघालेलं होतं. सायकलवर चाललेलं असताना हातामध्ये ट्रँगस्टर होता, मोबाईलमध्ये ते घातलेलं होतं, आणि मॅच ऐकत ऐकत निघालेला तरुण सायकल हायवेने निघालेलं होतं. समोरून एक स्कूटरवाला आलं, इकडून हे सायकलवालं चाललं, आणि समोरून एक स्कूटरवाला आलं, आणि 15 फुटावरून त्या स्कूटरवाल्यानं सायकलवाल्याला उडवलं. दान दिसणं ते सायकलवालं उडून येड्या बाबळीमध्ये जाऊन पडलं. शर्ट फाटला, रक्त बंबाळ झालं, खरचटलं, आणि तरी उडी मारून उठलं. 3/95. एवढं बिघडलं. ते तेव्हाचे खेळ आणि आताच्या खेळामध्ये जमीन आसमानचा फरक. पण आमच्या जगाच्या मालकानं सगळ्या सवंगडीला एकत्रित करून सर्व खेळ त्या वेळामध्ये यमुनेच्या काठावरती खेळले, आणि एका गोपाळानं तेवढ्यामध्ये बघितलं, देवा भास्करांना आता खेळायचं का? खांदे भार काय खेळायाचे सो. भास्कर देवा आता पोटामध्ये भोका तुका मनाता खेळ मोडाला परता, खेळ मोडाला परता, खेळ मोडाला परता. तुका मनाता खेळ मोडतो खेळ आता बरं का. हा देश आलेला आहे तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. चला तरुण मंडळीने या ठिकाणी दहीहंडी बांधून घ्यायचे लगेच. सुंदर असा दहीहंडीचा कार्यक्रम. 3 प्रकारचा काला, लक्ष देऊन ऐका. शांततेमध्ये दहीहंडी बांधा, शांततेमध्ये. तरुण मंडळी बोलू नका, शांततेत बांधा. 2 मिनिटं सर्वांनी इकडे लक्ष द्या. जगाच्या पाठीवर 3 प्रकारचा काला असतो. पहिला काला एक आहे.
खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला तेने मोहिला साधने आणि तिसरा काला तुका म्हणे काला कुठे अभेद दिला जीव ब्रह्माचा काला आहे महाराज त्याला जीव ब्रह्माचा काला म्हणायचं काला तर आपण घरी बी करू शकतो ना आमचे महाराज म्हणायचे सगळे पदार्थ एकत्रित कालवणे म्हणजे काला पण काला त्याला म्हटलं जात नाही दही आणि लाही एकत्रित करणं त्याचं नाव आहे काला विठाला विठाला टाळी वाजवा भजन करा हा काला आपल्याला आज या ठिकाणी साजरा करायचा आहे जो काला सेवन करण्याकरता बसा खरे बसा 5 मिनिटं ब्रह्मांडातले लोक नव्हे वैकुंठातले देव हा काला सेवन करण्याकरता मृत्यू लोकांमध्ये आले होते हा काला महाराज वैकुंठात नाही हो वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे आणि काला सेवन करण्याकरता आजीवोस अमरावती काला पहावया येती स्वर्गातले देव काला सेवन करण्याकरता इथं आले काला खाल्ल्यानंतर जगाच्या मालकानं सांगितलं गोपाळांनो काला खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी नदीला जाऊ नका नदीला जर तुम्ही गेलात तर तिथं स्वर्गातले देव तिथं आलेत आणि त्यांना काला सेवन करण्यासाठी माशाचं रूपांतर त्यांनी घेतलेलं आहे काल्याची आशे देवजळी झाले मासे त्याच्यामुळे तुम्ही काय करा आपापले हात पुसून या हसे टिंब टिंब सांगा ते हात पुसून टाका पण तिकडे नदीला जाऊ नका मी म्हणतो महाराज स्वर्गातले देव खरेच मूर्ख आहे तो स्वर्गातल्या देवाने इतकं मूर्ख कोणीच नाही सुज्ञ माणसं म्हणतील महाराज कीर्तनाचा अधिकार दिला म्हणून काही बी बोलता का तसं नाही तत्वज्ञानाच्या भाषेत सांगतो म्हणजे तुम्हाला पटल युक्तिवाद असा सांगतो काला सेवन करण्याकरता स्वर्गातले देव मासे होऊन आले हो पण काला मिळला का नाही मिळला मी म्हणतो स्वर्गातल्या देवांनी काला सेवन करण्याकरता मास होण्यापेक्षा वारकरी झाले असते ना मुखात आपोआप काला आला असता महाराज जगाच्या पाठीवर वारकरी जर तुम्ही झालात तर निश्चित हा काला मिळतो बघा तुम्ही जर मुंबईला राहायला गेलात तर मुंबई सारख्या शहरामध्ये हुरडा मिळतो का हुरडा खायचा म्हटलं की खेड्यात यावं लागतं तसं काला खायचा वैकुंठामध्ये नाही इथं मृत्यू लोकांमध्ये विशेष हा लाभ संतांगे विशेष हा लाभ महाराज आज या ठिकाणी आपल्याला सेवन करायचं आहे संतांच्या संगतीमध्ये हा काला मिळतो विशेष हा लाभ संत संगे सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि जगाच्या मालकानं आपली शिदोरी त्यात मध्ये मिसळली आणि सगळा काला त्या मोठा एकत्रित केल्या खडकी सोडियेला मोठा आजीचा दही काला गोमटा दही आणि लाही एकत्रित करणं काला पण दही आणि लाही तर बाजारामध्ये मिळतं ना नाही बाजारातल्या दही लाहीला किंमत नाही महाराज नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्रित करणं त्याला नाम काला विठ्ठल आणि तो काला
काला मिळतो फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये. म्हणून ज्या संतांच्या संगतीमध्ये तो काला मिळतो ना, त्या संतांचं नाव तुम्हाला सांगतो. हातानं टाळी आणि त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर चार दोघांनी यायचं या ठिकाणं. हा काला आपण या ठिकाणं संपन्न करायचा आहे. सुंदर असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी उत्तर लक्ष देऊन आहे का. चंद्र सूर्य असेपर्यंत असाच वाढत राहायचाय, वाढत करायचाय. ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करायची. तन मन आणि धनानं 7 दिवस सर्वांनी सेवा केली बरं का. कसल्याही प्रकारची कोणी काटकसर केली नाही. तरुण मंडळीने सुद्धा वाढप्याची भूमिका बजावली. वर्गाने सुद्धा एवढ्या एका चढीत खचाखच फाडल्या. सर्वांनी पावत्या अन्न प्रसादा करता दिल्या. सर्व दानशूर दात्यांचा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. जेवढे काही तरुण मंडळी असतील त्यांनी सुद्धा सुंदर असे साथ. इथं 2-3 परगावचे आलेले होते महाराज. एक भाविक तर होते की सकाळी पाला सुद्धा महाराज मंडपामध्ये दिसत नव्हता. एवढी स्वच्छता ते महाराज करायचे. विण्याचे पहारा करणारे परगावून आलेले होते. माता भगिनी असतील, कलाकार आमचे एवढे दिग्गज कलाकार आहेत महाराज. थोडेच आहेत, महाग आहेत, पण थोडे असो. हे सर्वच कलाकार मंडळी आहेत महाराज. 10-10 हजार रुपये देऊन 7-7 दिवस न येणारी मंडळी आहे. पण आपल्या पिस्तमोडीकरांच्या हाकेला नुसता शब्द टाकला, लगेचच 7 दिवस हजर झाले. ह्या सर्व कलाकारांना सुद्धा धन्यवाद देतो. 7 दिवस सर्वजण आबादलात. सर्वांना एकदा मानाचा मुजरा करतो आणि झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. शिवके लावी मरा तुम्ही तुका म्हणे हात लोका तुम्ही वारे डोळे करे मुख पसरून कंठे धरिला कृष्णमणी अवघरी काळा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काळा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम मणी भूमंडळी आम्ही भरलेला गाडी